उन्हाळा सुरू होत आहे तर साठवणीचे पदार्थ हे व्हायलाच हवे. तर आज आपण चौपट फुलणाऱ्या तांदळाच्या पापड्या कशा बनवायच्या हे पाहूयात. तर आपण ह्या पापड्या वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत. पापड्या करताना फारशी मेहनतही लागत नाही. अगदी झटपट पापड्या तयार होतात आणि खायला त्या तितक्याच कुरकुरीत लागतात. अगदी छान चौपट फुलतात आणि झटपटही तयार होतात. असा वेळ न घालवता आपण पापड्या बनवायला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण पापड्या बनवायला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ मी 8 ते 10 तासाकरता छान भिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी छान भिजलेला आहे. तांदळाच्या पापड्या बनवताना इंद्रायणी तांदूळ सोडला तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. तांदूळ छान भिजलेला आहे. जसं हवं तसं पाणी घालायचं आहे. तांदूळ अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता तांदूळ वाटून झालेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ थोडं पातळच बनवायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत त्या प्लेट्स घेऊयात. तर मी वेगवेगळ्या आकाराच्या प्लेट घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या हव्यात त्या प्लेट घेतल्या तरी चालेल. पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि वरतून झाकून ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर वाफ तयार होते आणि त्या वाफेवरच ह्या पापड्या शिजतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं पाण्याला उकळी येणं महत्त्वाचं आहे. प्लेटमध्ये 2 चमचे पीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण पीठ कितपत पातळ करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण पातळ पापड्या करून घेऊयात. पापड्या शिजण्याकरता अगदी अर्धा मिनिट लागतो. त्यामुळे 3 ते 4 पापड्या आपण बनवून घेऊयात. सर्व प्लेटमध्ये पापड्या बनवून घेतलेल्या आहे. या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे. अगदी व्यवस्थित वाफ तयार झालेली आहे. आता आपण प्लेट ठेवूयात. आणि अर्धा मिनिटाकरता झाकून ठेवूयात. तर या ठिकाणी अर्धा मिनिट झालेला आहे. झाकण काढायचं आहे. प्लेट काढून घ्यायची आहे आणि लगेच दुसरी प्लेट झाकून ठेवायची आहे. पापड्या आपण लगेचच काढून घेऊयात. कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि प्लेट ठेवायची आहे आणि सुईच्या साहाय्याने कडा मोकळ्या करून घेऊयात. तोपर्यंत दुसरी पापडी ही झालेली आहे. काढून घेऊयात आणि आणखी एक प्लेट ठेवूयात. तुम्ही पाहू शकता अगदी झटपट पापड्या तयार होतात. थंड होण्यासाठी काढलेली प्लेट पाण्यामध्ये ठेवूयात आणि तोपर्यंत ही पापडी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सहज पापड्या निघतात. पापड्या पण अगदी पातळ बनवून घेतलेल्या आहे तरी सुद्धा कुठेही त्या तुटलेल्या नाहीयेत. पापड्या अगदी व्यवस्थित निघतातच. जर पापड्या निघायला तर पाण्याचा हात लावून पापड्या काढल्या तरी चालेल. सुरुवातीला सुईने पापड्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता लगेचच पापडी निघते. पापड्या करून तयार आहेत. पापड्या आपण पातळ बनवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे वाळण्याकरताही अगदी 2 ते 3 तास लागतात. प्लास्टिकवर आपण सर्व पापड्या घातलेल्या आहेत. तर अगदी 3 तासात पापड्या वाळून तयार आहेत. जर जाड पापड्या बनवल्या तर वाळण्याकरता एखादा तास आणखी लागू शकतो.
चला मग तर आपण पापड्या तळून बघूयात। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि चौपट फुलणाऱ्या वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या आपल्या तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे पापडी करून पहा, पापडी अप्रतिम लागते। पापड्या तयार केल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता, अगदी वर्ष दीड वर्ष छान टिकतात। या पापड्या अशाच खायलाही छान लागतात किंवा त्यावर तुम्ही चिमूटभर चाट मसाला, चिमूटभर मिरची पावडर घातली तर त्या खायला आणखी छान लागतात। तर तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या वाफेवरच्या पापड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हीही अशा प्रकारे पापड्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।